नमस्कार, मी साक्षी पांच्या न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। महाराष्ट्राला मिळणार स्थिर सरकार, अशोक चव्हाणांचा विश्वास। ईव्हीएम हटाव देश बचाव, जळगावात सामाजिक कार्यकर्त्यांचं आंदोलन। कोल्हापूर शहर हद्दवाढीसाठी विरोधात 42 गावांचा एल्गार। आणि श्री संत लहरी बाबांचा 102वा जयंती सोहळा कामठा आश्रमात होणार साजरा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। भाजप नेते अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या आगामी सत्ता स्थापनेवर विश्वास व्यक्त केलाय। त्यांनी म्हटले की पुढील 5 वर्षात महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल। देवेंद्रजींचा अनुभव आणि लोकप्रियतेमुळे राज्यात चांगलं प्रशासन आणि उत्तम सरकार निर्माण होईल। चव्हाण यांच्या या विधानामुळे महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला आणखी बळ मिळाल्याचं मानलं जातंय। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला प्रगतीचा नवा अध्याय मिळेल, असा विश्वास देखील भाजप नेत्यांनी यावेळी व्यक्त केला। बांगलादेशात सुरू असलेल्या हिंदू अत्याचाराविरोधात यवतमाळ येथील दत्त चौक परिसरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध आंदोलन व्यक्त करण्यात आलंय। केंद्र सरकारने हस्तक्षेप करून हिंदू समाजावर होणारा बांगलादेशातील अत्याचार तातडीने थांबवण्याची मागणी ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी माध्यमांसमोर केली आहे। बांगलादेशमध्ये लोकशाही निवडून आलं शेख हसीना यांचं सरकार पदच्युत झाल्यानंतर काळजीवाहू पंतप्रधान तिथे मोहम्मद युनूस आरुड आहेत आणि गेल्या 3 महिन्यापासून आपण पाहतोय की बांगलादेशात जो हैदोस घातला कट्टरतावाद्यांनी त्याचं आता रूपांतर हिंदूवरील हल्ल्यात होत आहे। तर नव्हे तर आज आपण समाज माध्यमातून पाहतो आहोत, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो आहोत की हजारो हिंदूंचा तिथे नरसंहार झालेला आहे, तिथे लोक मारल्या जात आहे। पण ही सरकारची जबाबदारी तिथल्या की त्यांनी थांबवलं पाहिजे, परंतु सरकारच याला पाठिंबा देत आहे। मोहम्मद युनूस काळजीवाहू पंतप्रधान याचा आम्ही जाहीर निषेध करतो। ते याला पाठिंबा देऊन हिंदूचा नरसंहार घडवत आहेत आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याकरिता जिल्हा शिवसेनेने धरणे आंदोलन घेतलं आहे। आमची मागणी आहे की केंद्र सरकारने, हिंदुस्थानच्या केंद्र सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप केला पाहिजे, वेळप्रसंगी लष्करी हस्तक्षेप केला पाहिजे, तेथील बांगलादेशातील हिंदूचा नरसंहार थांबवला पाहिजे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज शहरात काही दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती। या घटनेवरून आता शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे यांनी नाव न घेता आमदार हसन मुश्रीफांवर टीका केली आहे। गडहिंग्लज शहरात झालेली अत्याचाराची घटना अत्यंत निषेधार्ह असून 20 दिवसांपूर्वी घडलेली ही घटना त्यावेळी का उघड करण्यात आली नाही, प्रशासनावर कोणाचा दबाव होता, असा प्रश्न विचारत घाटगे यांनी दोषींना कडक शासन आणि प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे। 2-3 दिवसापूर्वी एक फार वाईट घटना गडहिंग्लज शहरामध्ये घडली। एक 10 वर्षाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार झालेली घटना समोर आली। हे फार कागल, गडिंग्लज, उत्तूरमध्ये अशा घटना होणं हे फार दुर्दैवी भाव आहे। ह्या गोष्टीचा जेवढा निषेध केला पाहिजे तेवढा कमी आहे। खरं म्हटलं तर या विषयात खोलात गेल्यानंतर असं लक्षात आलं की ही घटना 20 दिवसापूर्वी झाली होती, पण काही राजकीय व्यवस्थापनांनी आणि काही लोकांना ही गोष्ट माहीत असून सुद्धा आणि ज्यांनी त्याची कबुली देऊन सुद्धा ही गोष्ट दाबली गेली। आता ही का 20 दिवसापूर्वी दाबली गेली हे आता लोकांनी विचार केला पाहिजे। आणि जेव्हा ही घटना 2-3 दिवसापूर्वी लोकांसमोर आली तेव्हा पोलीस प्रशासनाला कोणी दबाव आणला की पोलीस केस घेण्यामध्ये वेळ घेतला गेला, मेडिकल टेस्ट करण्यामध्ये प्रचंड वेळ घालवला गेला। याच्यामध्ये पोलीस प्रशासन का मेडिकल डिपार्टमेंटला मी आरोपी म्हणत नाही आहे, पण कोणाच्या दबावाखाली हे केलं गेलं का हा वेळ का प्रशासनाने घेतला याचाही विचार केला पाहिजे। आज पोलीस प्रशासन असेल या सगळ्यांना मी स्पष्ट सांगतो की महिला सुरक्षतेचा आमच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आणि जो काही परप्रांतीय आरोपी आहे ज्याला पोलिसांनी अरेस्ट केले आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला पण अरेस्ट केलेला आहे,
त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. ईव्हीएम हटाव देश बचाव असं म्हणत जळगावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतंत्र चौकातून ईव्हीएम विरोधात मोर्चा काढलाय. यावेळी ईव्हीएम हटवून मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. ईव्हीएम द्वारे देण्यात आलेला निकाल आज संपूर्णपणे संशयास्पद असून आमची त्याला हरकत आहे असं म्हणत चौकशी न झाल्यास जनतेतून मोठा उठाव करण्यात येईल असा इशारा आंदोलनातील कार्यकर्त्यांनी दिलाय. ईव्हीएम हटाओ देश बचाओ या संदर्भात तुम्ही रॅली काढलेली, काय सांगाल? मी असं सांगू इच्छित आहे की जे आमचं सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचं किंवा आमच्या समाजाचं, आमच्या एरियात समाजाचं 45,000 मत इतर मतदान धरलं तर आमच्या एरियामधूनच 1-1.5 लाख मतदान आहे. तर आमच्या एरियामध्ये फक्त ते 150 ते 200 मतदान दाखवतं. तर हे जे ईव्हीएम मशीन आहे तिचा जो घोटाळा आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याचा धिक्कार निषेध नोंदवत आहेत. तर माझं एकच सांगू इच्छित आहे की ह्याच्या मशिनींमध्ये जो घोटाळा केला आहे तर जे राजकारणी लोक असतील, इतर कोणी असतील, तर आम्ही एकच सांगू इच्छिते की आमच्या एरियाचं एवढं मतदान केलं कुठे हे आम्हाला ज्येष्ठ नागरिकांना विचारण्याचा अधिकार आहे. तर मला एकच सांगायचं आहे की आमची त्यांना कळत होतं की या मशिनींमध्ये घोटाळा आहे तर त्यांनी तात्काळ मतमोजणी करायला पाहिजे होती पहिल्याच दिवशी. तर त्यांनी ते थांबवलं, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी केलं. हे सगळं षडयंत्र रचून त्यांनी बरोबर केलेलं आहे. तर आम्हाला सांगायचं की आमचं मतदान कुठे गेलं हे आम्हाला विचारायचं आहे. नेमकी आता काय मागणी आहे तुमची? तर आमची मागणी की आमचं हे मतदान कुठे गेलं ना, आमच्या एरियातलं जे मतदान होतं किंवा जे पूर्ण एरियात जो घोटाळा झालेला आहे ते डबल मतदान व्हावा हीच आमची अपेक्षा आहे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँकर. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर कोल्हापूरची हद्दवाढ होण्याची दाट शक्यता असल्यामुळे या हद्दवाढीच्या विरोधात प्रस्तावित 42 गावांनी यल्गार पुकारलाय. शासनाने कोल्हापूरची हद्दवाढ करण्याचा घाट घालू नये, अन्यथा हद्दवाढ विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हद्दवाढ विरोधी कृती समितीने पत्रकार परिषदेत दिलाय. दरम्यान कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यापेक्षा शासनाने 42 गावातील प्राधिकरणास 2,000 कोटींचा निधी द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. सर्वपक्षीय कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ विरोधी समितीच्या वतीनं या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित असणारे सर्वच आमच्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्वपक्षीय प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आपण सर्वजण आमचे हद्दवाढ विरोधी भूमिका स्पष्ट करत असताना जवळजवळ 2017 पासून त्यावेळी पण हा मुद्दा उपस्थित झाला की हद्दवाढ व्हायला पाहिजे. पण त्यावेळेला तत्कालीन पालकमंत्र्यांनी सर्वच त्यांचे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हद्दवाढ करण्यापेक्षा 42 गावांचं एक प्राधिकरण करूया आणि त्याच्यामध्ये त्यांना जवळजवळ 2,000 कोटीचा फंड द्यायचा आणि त्या गावांचा विकास करायचा अशा पद्धतीने तो निर्णय झाला. प्राधिकरण स्थापन करून त्यांच्या मार्फत जो काही विकास काम करायचा आहे हा निर्णय झाला. त्याच्यामधला आमच्या सर्वांच्या माहितीनुसार जवळजवळ आजपर्यंत त्या प्राधिकरणाला 1ही रुपया
फंडिंग झालेलं नाही, त्यामुळं आमच्या सगळ्या गावचा विकास व्हायचा इथं विषय झालेला नाही. आता सध्या वेळोवेळेला सत्ताधारी लोक म्हणतात की आम्ही हातदवाड करतो, पण या शहराच्या बाबतीत सुद्धा असे विविध एवढे मोठे प्रश्न आहेत गेले 10-20-25 वर्षापासून, की पंचगंगा प्रदूषण असेल, महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा असेल, कचऱ्याचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल. आम्ही दररोज असं वाचतोय की कोल्हापूर महानगरपालिका इथं आहे का नाही. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील आळंदी गावाजवळ एका भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला धडक देत एका दुचाकी स्वाराला देखील उडवले. त्यात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून धडकेनंतर चालकाने ट्रक न थांबवता वेगाने पळवून नेला. त्यानंतर गावातील लोक आणि पोलिसांनी ट्रकचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून ट्रक आणि ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले. छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल कारागृहासमोरील मैदानावर एका 26 वर्ष तरुणाचा धारदार शस्त्राने खून झाला असून यातील 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना आता यश आले. उर्वरित सर्व आरोपींना अटक करा या मागणीसाठी मृत दिनेश मोरे यांच्या नातेवाईकांनी दिनेशचा मृतदेह थेट पोलीस आयुक्तालयात आणला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलीस आयुक्तालयात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. नातेवाईकांची समजूत काढून पोलिसांनी त्यांना दिलेल्या आश्वासनानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी पाठवण्यात आला. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील गाळण येथील किशोर शिवाजी गायकवाड या पोलीस जवानाचा छत्तीसगडमध्ये रोड अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या शहीद जवानावर गाळण येथे शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आला असून या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी तसेच इतर शासकीय अधिकाऱ्यांसोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी या देखील उपस्थित होत्या. किशोर यांना श्रद्धांजली देखील त्यांनी यावेळी वाहिली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अँड कट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमीपत्र. एका खासगी संस्थेच्या शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी त्या शिक्षकाची 4 चाकी फोडली. त्यामुळे घाबरलेल्या शिक्षकाने स्वतःला शाळेतील एका वर्गातच कोंडून घेतलं. पालकांसह संतप्त नागरिकांनी शाळेला घेराव घातला असता अचलपूरच्या पाथरूड पोलिसांनी या शिक्षकाला बाहेर काढून सुरक्षित बंदोबस्तात दुसऱ्या ठिकाणी नेले. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी छेड काढल्याप्रकरणी तक्रार पोलिसात दिली आहे. धुळ्यातील शिंदखेड्यात किन्नर असल्याचा बनाव करत जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या 4 नकली किन्नरांना नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलंय. गेले अनेक दिवस हे लोक शहरातील वेगवेगळ्या भागात फिरून दुकानदार, घरातील लोकांकडून जबरदस्तीने पैसे मागत होते. त्यांच्या रोजच्या त्रासाला वैतागून नागरिकांनी एकत्र येत या किन्नरांना पकडून त्यांची चौकशी केली असता हे किन्नर नकली असल्याची बाब समोर आली आहे. यानंतर नागरिकांनी या किन्नरांची धिंड काढत त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. खऱ्या किन्नरांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून असे प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले.
आणि आपल्या गावामध्ये शिंदखेडा म्हणजे आपलं गाव, या गावामध्ये असे नकली किन्नरे येतात, मागून जातात, बायांकडनं पैसे लुचालोबाड्या करतात, चोऱ्या करतात, बंगल्यांमध्ये घुसतात, 2-2 मजल्यावरून उड्या मारतात. हे आपल्या शिंदखेड्यामध्ये विदर्भाची मध्य काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या कामठा गावातील लहरी आश्रमात संत श्री जयरामदास उर्फ लहरी बाबांचा जयंती सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबवून संत श्री लहरी बाबा आश्रम संस्थान कामठाच्या वतीने बाबांचा जन्म सोहळा साजरा करण्यात येतोय. या 7 दिवसात भजन स्पर्धा, प्रभात फेरी, ग्राम स्वच्छता अभियान, सामूहिक पारायण, रक्तदान शिबिर आणि लहरी ब्रह्म साक्षात्कार मंदिर लोकार्पण सोहळा असे अनेक कार्यक्रम कामठा आश्रमात घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.